हाय मुलांनो, आज आपण सायन्सचा 13th लेसन बघणार आहोत. साऊंड. साऊंड म्हणजे आवाज आणि सायंटिफिक भाषेमध्ये त्याला म्हटलं जातं ध्वनी. ठीक आहे. कॅन यू टेल, तुम्ही हे सांगू शकता का? सम साऊंड्स आर डिपिक्टेड इन द पिक्चर्स बिलो. तर खालच्या चित्रामध्ये काही तुम्हाला आवाज दाखवलेले आहेत. हॅव यू हर्ड दिस साऊंड्स, तुम्ही हे साऊंड्स ऐकलेले आहेत का? Put a tick mark right in the box if you have and cross if you have not. जर तुम्ही ऐकलेले असतील तर तिथे राईट टिक करायची आहे आणि जर तुम्ही ऐकलेले नसतील तर तिथे क्रॉस टिक करायची आहे. What words are used in your locality to denote these sounds? हे जे आवाज दाखवलेले आहेत तर ते दर्शवण्यासाठी, ते सांगण्यासाठी तुम्ही कोणते शब्द वापरता ते लिहायचे आहेत. राईट देम बिलो द पिक्चर्स. ते चित्राच्या खाली तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. चला आपण आता टिक मार्क करूयात. आता हे फर्स्ट पिक्चर बघा. याच्यामध्ये ही मुलगी गाणे गात आहे. ठीक आहे. तर त्याला आपण सिंगिंग म्हणतो. आणि हा आवाज तुम्ही ऐकला आहे का तुमच्या लोकॅलिटीमध्ये? तर येस, हा आपण आवाज ऐकतो. आता हे पक्षी चिवचिव करत आहे, त्याला आपण चर्पिंग असं म्हणतो. तर हा सुद्धा आपण आवाज ऐकलेला आहे. आता हे फटाके उडवत आहेत म्हणजेच बर्स्टिंग. तर हा सुद्धा आपण आवाज ऐकलेला आहे. आता ह्या मुली एकमेकांशी बोलत आहेत. जसं तुम्ही वर्गामध्ये बोलता, टीचर असल्या तरी सुद्धा हळूहळू बोलता की नाही एकमेकांच्या कानामध्ये, किंवा काही सिक्रेट तुमचं सांगायचं असेल तर त्याला म्हणतात विस्परिंग, म्हणजे हळूहळू बोलणे, कुजबूज करणे. तर हा सुद्धा आपण आवाज ऐकलेला आहे. आता हे पोलीस काका आहेत, ट्रॅफिक पोलीस. तर ते विसलिंग, शिट्टी वाजवत आहेत ट्रॅफिकला सांगताना. ठीक आहे. तर हा सुद्धा आपण आवाज ऐकलेला आहे. या पिक्चरमध्ये हा मुलगा बासरी वाजवत आहे. तर प्लेईंग फ्ल्यूट, हे तुम्ही ऐकलं आहे का? तर हो. आता ह्याच्यामध्ये हे हॉर्न वाजत आहेत, याला म्हणतात हॉन्किंग हॉर्न. हे सुद्धा आपण ऐकतो हा आवाज. त्यानंतर हा डॉग आहे तो भुंकत आहे, त्याला म्हणतो आपण बार्किंग. तर हा सुद्धा आपण आवाज, म्हणजे ऑलमोस्ट आपण सगळे आवाज ऐकलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. फर्स्ट, विच साऊंड्स डू यू हिअर ड्युरिंग द रिसेस इन द स्कूल? जेव्हा स्कूलमध्ये रिसेस होते तेव्हा तुम्ही कोणता आवाज ऐकता? तर तुमच्या रिंगचा किंवा बेलचा आवाज ऐकता ना, जी शाळेमध्ये आपली टन 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 अशी घंटा वाजते ना. ठीक आहे. त्यानंतर सेकंड, व्हेन देअर इज अ सायलेन्स इन द क्लासरूम क्लोज युअर आईज अँड सिट क्वाइटली. जेव्हा तुमच्या वर्गामध्ये खूप शांतता असेल तेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि शांतपणे बसून राहा. विच साऊंड्स इन युअर सराउंडिंग कॅन यू हिअर नाऊ? आणि आजूबाजूचा कोणता आवाज तुम्हाला ऐकू येतोय त्याकडे लक्ष द्या. प्रिपेअर अ कॉमन लिस्ट ऑफ ऑल दीज साऊंड्स अँड डिस्कस देम. मग सर्व मुलांनी मिळून एकच कॉमन लिस्ट बनवायची आहे त्या सगळ्या आवाजांची आणि त्याच्याबद्दल डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची आहे. यू विल सी दॅट देअर इज अ लॉट ऑफ डायव्हर्सिटी इन द इनन्युमरेबल साऊंड्स दॅट वी हिअर. मग तुम्ही बघाल की तुम्हाला एक वेगळा आवाज ऐकू आलाय, तुमच्या मित्राला वेगवेगळे आवाज ऐकू आले असतील. म्हणजे की इनन्युमरेबल साऊंड्स आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य साऊंड्स आहेत आपल्या आजूबाजूला आणि ते तुम्हाला ऐकायला येतील. क्लासिफाय दिस साऊंड्स इन 2 ways. मग हे जे सर्व आवाज आहेत तर ते तुम्हाला 2 ह्याच्यामध्ये क्लासिफाय करायचे आहेत. तर सॉफ्ट अँड लाऊड कसे करायचे आहेत? सॉफ्ट आहे का लाऊड आहे? अँड प्लीजंट अनप्लीजंट. की प्लीजंट म्हणजे आपल्या कानांना ऐकायला छान वाटतोय तो आवाज, का अनप्लीजंट की आपल्या कानांना तो आवाज सहन होत नाहीये, एकदम कर्कश आवाज आहे. तर ते तिथे असे 2 त्यांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. Some sounds are loud and are heard easily, while some others are very soft and cannot be heard unless we listen attentively. तर आपल्या आजूबाजूला जे आवाज असतात त्यातले काही आवाज असे असतात की ते खूप मोठा आवाज असतो आणि आपल्याला सहज ऐकू येतो तो. पण काही आवाज हे खूप सॉफ्ट असतात, खूप नाजूक असतात आणि ते ऐकण्यासाठी आपल्याला अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते, अटेन्शन द्यावं लागतं. वी लाईक सम साऊंड्स, आपल्याला काही आवाज आवडतात. ऑन द अदर हँड वी गेट अनॉइड बाय सम अदर साऊंड्स,
आणि दुसऱ्याच बाजूला आपल्याला काही असे आवाज असतात की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. हाऊ आर साऊंड्स प्रोड्युस्ड? मग हे आवाज कसे तयार होत असतील बरं? ट्राय दिस, हे करून पहा. फर्स्ट, वेन अ सॉन्ग इज बीइंग प्लेड ऑन अ रेडिओ ऑर अ म्युझिक सिस्टीम इन द हाऊस, प्लेस युअर हँड ऑन इट्स स्पीकर. व्हॉट डू यू फील? जेव्हा एखादं रेडिओवरती किंवा अशी म्युझिक सिस्टीम असेल, स्पीकर्स असतील, तर त्याच्यावरती जर गाणं चालू असेल तर या स्पीकरच्या बाहेर तुमचा हात ठेवा. तुम्हाला काय जाणवेल? पुट ऑफ द म्युझिक. व्हॉट डू यू फील नाऊ? आता ते आवाज बंद करा. मग तुम्हाला काय जाणवेल? तुम्ही कधी करून बघितलं आहे का? एखाद्या स्पीकरवर जर आपण हात ठेवला तर आपल्या हाताला असं व्हायब्रेशन होतंय असं जाणवतं, असं वाटतं की आपल्या हात व्हायब्रेट होतोय. ठीक आहे. आणि तेच जर म्युझिक आपण बंद केलं तर मग आपला हात जो आहे तो आपल्याला पहिल्यासारखाच नॉर्मल वाटेल, काहीच व्हायब्रेशन जाणवणार नाही. सेकंड, टेक अ रबर बँड अँड स्ट्रेच इट ॲज शोन इन द पिक्चर. एक रबर बँड घ्या आणि असा तो स्ट्रेच करा. प्लग द स्ट्रेच बँड, आणि मग इथे असा तो प्लग करायचा आहे. मग आपल्याला काय दिसतं? हा रबर जो आहे तो वर खाली होत असतो, असे त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स होत असतात. अपार्ट फ्रॉम द मुवमेंट ऑफ द रबर बँड, व्हॉट एल्स डिड यू नोटीस? त्या रबर बँडची मुवमेंट शिवाय तुम्हाला अजून काय ऐकायला येतं? टंग असा आवाज येतो की नाही ऐकायला? घरी करून पहा. थर्ड, स्प्रेड सम सॉडस्ट or mustard seeds or sand on the diaphragm of a तबला. हा जो तबला आहे त्याचा हा डायफ्रॅम आहे, त्याच्यावरती सॉडस्ट ठेवा, वाळू ठेवा, थोडीसं मस्टर्ड सीड म्हणजे किंवा मोहरीचे दाणे ठेवा. नॉक द डायफ्रॅम लाईटली विथ अ फिंगर, आणि मग ते ठेवल्यानंतर असं हाताच्या बोटाने हळूच तो डायफ्रॅम वरती नॉक करा, म्हणजे तो वाजवा. What do you see happening so long as the tabla makes a sound? आता मग त्या तबल्यातून आपल्याला आवाज येतो, पण त्यावेळेस काय होतं? तर हे जे मोहरीचे दाणे किंवा ही जी वाळू ठेवलेली असते तर ती हलायला लागते, व्हायब्रेट व्हायला लागते. व्हॉट हॅपन्स वेन द साऊंड स्टॉप्स? आणि आवाज बंद झाला की तुम्हाला काय दिसेल? तर ती जी मोहरीचे दाणे किंवा वाळूचे दाणे आहेत, वाळूचे कण आहेत, तर ते त्याच जागेवरती थांबलेले आपल्याला दिसतात. व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम दीज ऑब्झर्वेशन्स? मग या ऑब्झर्वेशनमधून आपल्याला काय समजलं? काय समजलं आपल्याला? तर आवाज प्रोड्यूस होण्यासाठी, साऊंड प्रोड्यूस होण्यासाठी कशाची गरज असते? तर व्हायब्रेशनची. जेव्हा एखादी वस्तू व्हायब्रेट होते तेव्हा त्याच्यातून आपल्याला आवाज ऐकू येतो. समजलं? The objects that produce sound, that is the diaphragm of the speaker, the rubber band, the diaphragm of a tabla, show a certain movement. म्हणजे ऑब्जेक्ट आहे ज्याच्यातून आवाज बाहेर येतो, जे आवाज प्रोड्यूस करतात, साऊंड प्रोड्यूस करतात. जसं की स्पीकरचा डायफ्रॅम असेल, म्हणजे स्पीकरचा पुढचा पडदा असेल, रबर बँड असेल, किंवा ह्या तबल्याचा हा जो डायफ्रॅम आहे, तर ते काय दाखवतात? सर्टन मूव्हमेंट दाखवतात. एक प्रकारची, एक वेगळ्या विशिष्ट प्रकारची आपल्याला मूव्हमेंट दाखवतात. दॅट इज दे हॅव अ सर्टन काइंड ऑफ मोशन, आणि त्याचाच अर्थ ते एक वेगळ्या प्रकारचं मोशन दाखवतात. दे ऑसिलेट रॅपिडली, त्यांचं ऑसिलेशन होत असतं आणि ते रॅपिडली होत असतं, खूप फास्ट होत असतं. इन अदर वर्ड्स, आणि दुसऱ्याच भाषेत आपण काय म्हणतो? दे व्हायब्रेट, ते व्हायब्रेट होतात, त्यांचं व्हायब्रेशन होतं. द व्हायब्रेशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. एखाद्या गोष्टीतून, एखाद्या ऑब्जेक्टमधून साऊंड जर प्रोड्यूस व्हायचा असेल, आवाज तयार व्हायचा असेल, तर तिथे व्हायब्रेशन हे आवश्यक असतं. ॲज लॉंग ॲज द ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स द साऊंड इज हर्ड. जोपर्यंत त्या ऑब्जेक्ट्समध्ये व्हायब्रेट्स होत असतात, व्हायब्रेशन्स होत असतात, तोपर्यंत आपल्याला आवाज ऐकू येतो. वेन द व्हायब्रेशन स्टॉप्स द साऊंड अल्सो स्टॉप्स. जेव्हा व्हायब्रेशन थांबतात तेव्हा आवाज सुद्धा थांबतो. द ऑब्जेक्ट ड्यू टू विच साऊंड इज प्रोड्युस्ड इज कॉल्ड द सोर्स ऑफ दॅट साऊंड. ज्या ऑब्जेक्टमधून आपल्याला आवाज ऐकू येतो तर त्याला साऊंडचा सोर्स असं म्हणतात. ठीक आहे. आपल्या इथं, आपल्या घशाच्या इथं आहे ना, वोकल कॉर्ड असतं बघा.
ज्याच्यातून आपला आवाज येतो, त्याला तुम्ही हात लावा बरं आणि बोला. तर बोलताना तुम्हाला तिथे व्हायब्रेशन्स जाणवतील. ठीक आहे. म्हणजे आपल्या बॉडीचा सोर्स ऑफ साऊंड काय आहे, तर हा वोकल कॉर्ड आहे. स्वरयंत्र म्हणतात त्याला. ठीक आहे. समजलं का सोर्स कसा सांगायचं ते. आता यूज युअर ब्रेन पॉवर, जरा तुमचे डोके चालवा. व्हेन अ मेटल डिश फॉल्स ऑन द फ्लोअर इट मेक्स अ लाऊड नॉईज. जेव्हा एखादी, आता समजा स्टीलची डिश घ्या, जेव्हा आईच्या हातातून एखादं भांडं खाली पडतं किंवा तुमच्या हातातून एखादं भांडं खाली पडतं, तर त्याचा खूप मोठा आवाज येतो. व्हॉट डू वी डू टू स्टॉप द नॉईज. आणि तो आवाज इतका मोठा असतो, आपण पटकन त्या डिशला काय करतो तो आवाज थांबवण्यासाठी, तर आपण त्याला असा हात लावतो आणि हाताने ती डिश थांबवतो. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ दॅट ॲक्शन. आणि ह्या ॲक्शनमुळे काय होतं, तर त्याच्यातून येणारा आवाज जो आहे तो बंद होत असतो. ठीक आहे. ट्राय दिस, हे करून पहा. द साऊंड्स ऑफ अ सितार, अ बेल, water that drops from a tap, a saucer that breaks on falling down. What is it that vibrates when these sounds are produced? जेव्हा एखाद्या सितारमधून, सितार म्हणजे माहिती आहे ना, एक वाजवायचं काय म्हणतो आपण त्याला, जसं तबला असतो की नाही वाद्य, तसं एक सितार हे एक वाद्य आहे. बेल, घंटा घ्या, मंदिरातली घंटी घ्या. ठीक आहे. किंवा तुमच्या घरामध्ये पण घंटी असते, डोअर बेल असते. किंवा जर नळामधून पाणी जे खाली पडतं ते पाणी, किंवा एखादी सॉसर बशी आहे ती खाली पडली आणि तुटली, तर या सर्व गोष्टींमधून कसा आवाज, जेव्हा आवाज प्रोड्यूस होतो तर तो कसा होतो, जेव्हा सितार आपण प्ले करतो. ठीक आहे. सितारचे जे स्ट्रिंग्स आहेत, ज्या तारा आहेत, त्या जेव्हा व्हायब्रेट होतात तेव्हाच तो आवाज येतो. किंवा आता नळामधून जर समजा पाणी पडत आहे, तर ते पाणी पडताना, जमिनीवरती पडताना त्याच्या जे थेंब आहेत, तर त्याच्यातून व्हायब्रेशन होत असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला ड्रॉपिंग साऊंड, जो पाणी टप 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 असं पाणी गळतं की नाही, त्याचा आवाज येतो. त्याच्यानंतर जर बशी जमिनीवरती पडली, तर त्याचं जे प्रत्येक पीस आहे तो व्हायब्रेट होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आवाज येत असतो. ठीक आहे. समजलं. डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का? ॲक्युस्टिक म्हणजे काय, तर ध्वनिशास्त्र. तर ते काय आहे ते बघूया. द सायन्स ऑफ साऊंड म्हणजे आवाजाचं विज्ञान, आवाजामागचं जे विज्ञान आहे ते. रेझोनन्स इन्क्लुडिंग द प्रोडक्शन म्हणजे आवाज कसा तयार होतो, प्रोड्यूस कसा होतो, प्रोपॅगेशन म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसरीकडे कसा जातो, अँड इफेक्ट्स ऑफ साऊंड इज कॉल्ड ॲक्युस्टिक. आणि त्या आवाजाचे काय परिणाम होतात, त्याचा प्रभाव कसा असतो, तर हे सांगणारं शास्त्र म्हणजेच ॲक्युस्टिक, म्हणजेच ध्वनिशास्त्र. द इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मेजर्ड इन अ युनिट कॉल्ड डेसिबल, DB. तर जसं प्रत्येकाचं युनिट असतं, जसं लेंथचं युनिट मीटर आहे, वेटचं युनिट किलोग्रॅम आहे, त्याप्रमाणे जी साऊंडची इंटेन्सिटी मोजतं, म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये साऊंड आहे का किती कमी प्रमाणामध्ये साऊंड आहे, ते मोजण्याचं जे युनिट आहे त्याला म्हणतो आपण डेसिबल, DB मध्ये ते डिनोट करतात. द व्हायब्रेशन ऑफ द वोकल कॉर्ड इन अवर लॅरिंग्स ऑर व्हॉइस बॉक्स ऑल्सो प्रोड्युसेस साऊंड. तर आत्ताच मी वरती सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपल्या जो लॅरिंग्स आहे, जिथं की आपला व्हॉइस बॉक्स आहे, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन होत असतात तेव्हा आपला आवाज येतो. द व्हॉइस बॉक्स इज लोकेटेड इन अवर थ्रोट. आता हा जो व्हॉइस बॉक्स आहे तो आपल्या घशामध्ये असतो. द क्वालिटी ऑफ द साऊंड प्रोड्युस्ड इन द लॅरिंग्स डिपेंड्स अपॉन द टॉटनेस ऑफ द वोकल कॉर्ड्स. तर आपल्या आवाजाची क्वालिटी काय आहे, म्हणजे एखाद्याचा आवाज बघा एकदम नाजूक असतो, एखाद्याचा आवाज एकदम रुक्ष कठोर असतो, एखाद्याचा आवाज खूपच कर्णकर्कश असतो. आता लता मंगेशकर, त्यांचा आवाज किती छान होता की नाही, नाजूक होता, गोड गळ्याचा आपण म्हणतो, किती आवाज छान आहे. तर हे कशावर डिपेंड असतं, तर ते वोकल कॉर्डची जी टॉटनेस म्हणजे त्याचा कडकपणा किती आहे त्याच्यावरती आवाजाची क्वालिटी डिपेंड असते.
ठीक आहे. इथे ह्या चित्रामध्ये दाखवले बघा, हे इथे ट्रॉचिया आहे, लॅरिंग्स आहे आणि हा व्हॉइस बॉक्स इथे आहे आणि हे वोकल कॉर्ड्स. मग ह्याच्यावर किती कडकपणा आहे त्याच्यानुसार आपल्या आवाजाची क्वालिटी ठरलेली असते. समजलं? लेट्स ट्राय दिस. हे करून पहा. टेक अ पॉट फिल्ड विथ वॉटर. हे तुम्ही करून पाहायचं आहे, खूप सोपं आहे. एका भांड्यामध्ये पूर्ण पाण्याने भरलेलं भांडं घ्या. स्ट्राईक इट लाईटली ऑन इट्स रिम. त्याच्या कडेवरती असं थोडंसं चमच्याने असं स्ट्राईक करा, थोडंसं असं मारा चमच्याने. व्हॉट डू यू सी? तुम्हाला काय दिसेल? व्हाय आर वेव्ज फॉर्म ऑन द वॉटर इन द पॉट? तर आपल्याला अशा ह्या वेव्ज फॉर्म झालेल्या दिसतील. तर ह्या वेव्ज का होतात माहीत आहे का तुम्हाला? तेच आपण पुढे बघूयात. कारण साऊंड हे वेव्सच्या रूपामध्येच प्रोपॅगेट होत असतं. तर ते मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करून सांगते सिम्पली भाषेमध्ये. द व्हायब्रेशन्स इन द वॉटर अँड प्रोडक्शन ऑफ साऊंड. म्हणजे ह्या पाण्यामध्ये असे व्हायब्रेशन्स, ह्या ज्या वेव्ज आहेत ह्या व्हायब्रेशनमुळे तयार झालेले आहेत आणि त्याच्यापासून आवाज तयार होतो. हाऊ साऊंड इज हर्ड. आपल्याला आता हे तर झालं की व्हायब्रेशन होतात, मग आवाज होतो, पण तो आवाज ऐकला कसा जातो? देअर इज एअर अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड. कोणताही साऊंडचा सोर्स असू द्या. आता इथं हे भांडं जे आहे पाण्याने भरलेलं, हे साऊंडचा सोर्स आहे. त्याच्या आजूबाजूला हवा असते, एअर असते. ॲज द सोर्स ऑफ साऊंड बिगिन्स टू व्हायब्रेट, द लेअर ऑफ एअर नियरेस्ट टू द सोर्स अल्सो व्हायब्रेट्स. आता जेव्हा हे भांडं व्हायब्रेट व्हायला लागतं, जेव्हा सोर्स ऑफ साऊंड व्हायब्रेट व्हायला लागतो, तेव्हा त्याच्या आजूबाजूची जी हवा आहे, हवेचा जो लेअर आहे, तर तो सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागतो. A wave of vibrations of that sound spreads in all the direction from the source of sound. आणि मग अशी व्हायब्रेशनची वेव्ह ज्या आहेत त्या सगळ्या डिरेक्शनमध्ये पसरतात. सच अ वेव्ह इज कॉल्ड अ साऊंड वेव्ह. आणि या वेव्हला साऊंड वेव्ह असं म्हटलं जातं. द साऊंड वेव्ज रीच अवर इयर्स. आणि त्या साऊंड वेव्ज आपल्या कानापर्यंत पोहोचतात. देअर इज अ डेलिकेट डायफ्रॅम ऑर इयर ड्रम इन द कॅव्हिटी ऑफ अवर इयर्स. आपले जे कान आहेत त्याच्यामध्ये कॅव्हिटी आहे बघा, म्हणजे त्याच्या आतमध्ये आपण म्हणतो ना कानाचा पडदा, तर त्यालाच म्हणतात डायफ्रॅम किंवा इयर ड्रम. तर ते खूप नाजूक कानाचा पडदा आपल्या कानामध्ये असतो. इट स्टार्ट्स व्हायब्रेटिंग टू. आणि तो सुद्धा त्या साऊंड वेव्ज कानामध्ये गेल्यामुळे तो जो आतला जो डायफ्रॅम आहे किंवा इयर ड्रम आहे तर तो सुद्धा व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. द सेन्सेशन प्रोड्यूस बाय दीज व्हायब्रेशन्स आर पास्ड ऑन टू द ब्रेन थ्रू द नर्व्स इन द इयर्स अँड वी हिअर द साऊंड. आणि मग तो व्हायब्रेट व्हायला लागला की एक सेन्सेशन तयार होतं आणि ते आपल्या जे इयर्समध्ये ज्या नर्व्स असतात, ज्या नर्व्स आहेत ज्या ब्रेनला कनेक्टेड असतात, ब्रेनला जोडलेल्या असतात, तर त्याच्या मार्फत ब्रेनपर्यंत सेन्सेशन पोचतं त्या आवाजाचं आणि मग आपल्याला तो आवाज ऐकू येतो. समजलं? आता आपण बघूयात प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. प्रोपॅगेशन म्हणजे साऊंड वेव्ज कशा पुढे जातात ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट बघूया. टेक 2 बलून्स. 2 बलून्स घ्या. फिल एअर इन वन अँड वॉटर इन द अदर. एकामध्ये वॉटर भरा, एकामध्ये एअर भरा. प्रेस द बलून फिल्ड विथ एअर अगेन्स्ट युअर इयर ॲज शोन इन द पिक्चर. आता तो जो हवेचा बलून आहे, हवा भरलेला बलून, तो तुमच्या कानाच्या तिथे न्यायचा आणि प्रेस करायचा आहे. रब अ फिंगर ऑन द बलून अँड लिसन टू द साऊंड. आणि तो तिथे प्रेस केल्यानंतर त्या बलूनवरती तुमच्या बोटाने रब करायचं आहे. ठीक आहे, असं घासायचं आहे, वर खाली तुमचं बोट हलवायचं आहे त्या बलूनला लागूनच आणि कसा आवाज येतो ते ऐकायचं आहे. रिपीट द सेम ॲक्टिव्हिटी विथ द बलून फिल्ड विथ वॉटर. आणि त्याचप्रमाणे मग तो एअरचा बलून ठेवायचा, पाण्याने भरलेला बलून घ्यायचा, तो आपल्या कानापाशी प्रेस करायचा आणि परत त्या बलूनवरून बोट फिरवायचं आहे आणि काय होतं ते ऐकायचं आहे. थ्रू विच बलून डू वी हिअर अ क्लिअरर साऊंड. आणि मग कोणत्या बलूनमधून, हवेचा बलून का वॉटरचा बलून, तर यातल्या कोणत्या बलूनमधून तुम्हाला
व्यवस्थित आवाज, क्लिअर आवाज ऐकू येईल ते सांगायचं आहे. ठीक आहे. आता सेकंड, स्टँड ॲट द एंड ऑफ अ बिग टेबल अँड मेक अ फ्रेंड स्टँड ॲट द अदर एंड. एका मोठ्या टेबलच्या एका टोकाला तुम्ही थांबायचं आहे आणि दुसऱ्या टोकाला तुमच्या मित्राला थांबायला सांगायचं आहे. आस्क द फ्रेंड टू नॉक लाईटली ऑन द टेबल. आणि तुमच्या मित्राला हळूच नॉक करायला, त्या टेबलवरती नॉक नॉक असं बोटाने टकटक करायला सांगायचं आहे. यू विल हिअर अ फेंट साऊंड. आणि तुम्हाला एकदम फेंट, एकदम हळू आवाज ऐकू येईल. नाऊ यू प्रेस युअर इयर टू द टेबल अँड आस्क द फ्रेंड टू रिपीट द नॉक. आता काय करायचंय, तुमचा कान त्या टेबलला लावून ठेवायचा आहे, खाली वाकायचं, कान त्या टेबलला लावायचं आणि तुमच्या मित्राला परत बोटाने टकटक करायला सांगायचं आहे. व्हॉट डिफरन्स यू नोटीस. तर तुम्हाला काय फरक जाणवेल. ठीक आहे, काय जाणवेल सांगा बरं. तर जेव्हा तुम्ही कान लावता, आता पहिला बघूयात आपण बलूनचा जो प्रयोग केला होता, बलूनचा एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला काय जाणवलं ते पहिले सांगूयात. ठीक आहे. हा जो आपला बलूनचा एक्सपेरिमेंट आहे की नाही, याच्यामध्ये बघा आपण इथे एअर बलून घेतला, इथे वॉटर बलून घेतलंय, म्हणजे आपण इथे मीडियम घेतलेला आहे. ठीक आहे, एअर आणि वॉटर. तर आपल्याला एअरपेक्षा जेव्हा वॉटर बलून आपण कानाला लावतो तेव्हा जास्त मोठा आवाज ऐकू येतो. म्हणजेच एअर मीडियमपेक्षा वॉटर मीडियममध्ये आवाज आपल्याला चांगल्या प्रकारे ऐकू येऊ शकतो. आणि सेकंडमध्ये जेव्हा आपण कान टेबलला लावतो, म्हणजेच आपण सॉलिड मीडियमचा वापर करतो, तर तेव्हा आपल्याला आवाज क्लिअरली ऐकू येतो. ठीक आहे. आता हे तुम्ही तुमच्या बेंचला कान लावून ऐकू शकता, ट्राय करून पहा. Sound travels in the form of waves through air, water or through a solid and reaches our ears. म्हणजेच साऊंड जो आहे, आवाज जो आहे, तो वेव्हच्या रूपामध्ये, वेव्हच्या फॉर्ममध्ये एअर, वॉटर किंवा सॉलिड मीडियम थ्रू आपल्या कानांपर्यंत पोहोचत असतो. साऊंड इज प्रोपॅगेटेड मोर क्लिअरली थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू एअर. साऊंड जो आहे तो एअरपेक्षा लिक्विडमध्ये क्लिअरली प्रोपॅगेट होतो, म्हणजे क्लिअरली आपल्याला ऐकू येतो. इट इज हर्ड मोस्ट क्लिअरली थ्रू अ सॉलिड. आणि त्यापेक्षा सुद्धा जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला सॉलिड मीडियम थ्रू ऐकायला येतो. वाय इज दिस सो. मग हे असं का होतं. ट्रान्समिशन ऑफ साऊंड ऑकर्स ॲट अ डिफरंट स्पीड थ्रू डिफरंट मीडियम्स. तर साऊंड जो ट्रान्समिट होतो, म्हणजे साऊंड जो एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याचा जो आहे त्याला म्हणतो आपण ट्रान्समिशन. तर साऊंड ट्रान्समिट होताना जर वेगवेगळे मीडियम असतील तर त्याचा स्पीड पण जो आहे तो वेगवेगळा असतो. ट्रान्समिशन ऑफ साऊंड इज फास्टर थ्रू अ लिक्विड दॅन थ्रू अ गॅस अँड फास्टर थ्रू अ सॉलिड दॅन थ्रू अ लिक्विड. तर साऊंडचं जे ट्रान्समिशन आहे ते गॅसपेक्षा लिक्विडमध्ये फास्ट होतं आणि लिक्विडपेक्षा सॉलिडमध्ये फास्ट होतं. हे का होतं माहीत आहे का तुम्हाला. तर आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आठवायला पाहिजे की सॉलिडमध्ये जे पार्टिकल्स असतात ते एकमेकांच्या खूप जवळ असतात, त्याच्यामुळे ते पटकन ट्रान्समिट होतं, त्याचं स्पीड जास्त असतं. लिक्विडमध्ये ते कमी प्रमाणामध्ये पार्टिकल्स एकमेकांच्या थोडेसे लांब लांब असतात, म्हणून त्याचा जो स्पीड आहे तो थोडा कमी होतो. आणि गॅसियसमध्ये पार्टिकल्स थोडे खूपच वेगवेगळे म्हणजे इतरत्र असतात. त्यामुळे एअरमध्ये जो साऊंडचा जो ट्रान्समिशनचा जो स्पीड आहे तो थोडा कमी असतो. म्हणजे एकच लक्षात ठेवा, एकच ग्राफ लक्षात ठेवा. एअरमध्ये कमी, त्यापेक्षा लिक्विडमध्ये जास्त आणि लिक्विडपेक्षा सॉलिडमध्ये जास्त, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण इथे न्यू वर्ड्स बघूयात. आपण इथे एक नवीन शब्द बघितला आहे, प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. ठीक आहे. साऊंड इज सेड टू बी प्रोपॅगेटेड व्हेन साऊंड वेव्स स्प्रेड इन ऑल डिरेक्शन्स फ्रॉम अ सोर्स ऑफ साऊंड. तर एखाद्या साऊंडच्या सोर्समधून जर साऊंड वेव्स सर्व दिशेने स्प्रेड झाल्या तर आपण म्हणतो की साऊंड हा प्रोपॅगेटेड झालेला आहे. ठीक आहे. द मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. आता हे साऊंड प्रोपॅगेट होण्याचं मीडियम कोणतं आहे. द सबस्टन्स अराउंड अ सोर्स ऑफ साऊंड थ्रू विच साऊंड वेव्ह स्प्रेड इज कॉल्ड द मीडियम ऑफ प्रोपॅगेशन ऑफ साऊंड. आता साऊंड प्रोपॅगेट होताना त्याच्या आजूबाजूला जो सबस्टन्स असेल, सोर्सच्या आजूबाजूला जो सबस्टन्स असेल त्याला
ते प्रोपॅगेशन ऑफ साऊंडचं मीडियम म्हणतात. म्हणजे त्याच्या आजूबाजूला जर एअर असेल तर एअर हे साऊंड प्रोपॅगेशनचं मीडियम आहे. जर वॉटर असेल तर वॉटर हे लिक्विड हे साऊंड प्रोपॅगेशनचं मीडियम आहे. ठीक आहे, समजलं. यूज युअर ब्रेन पॉवर. इफ अ बेल इज हंग इन अ व्हॅक्यूम कंटेनर, विल इट साऊंड बी हर्ड आउटसाइड? जर व्हॅक्यूम कंटेनरमध्ये जर बेल हंग केली, टांगून ठेवली आणि ती तिथे वाजवली तर तुम्हाला त्याचा आवाज त्या व्हॅक्यूम कंटेनरच्या बाहेर ऐकू येईल का, असा हा प्रश्न आहे. आधी आपण व्हॅक्यूम म्हणजे काय ते बघूयात. ठीक आहे, तर तो न्यू वर्ड आहे. व्हॅक्यूम मीन्स अन एम्प्टी स्पेस फ्रॉम व्हेअर एअर इज पार्शियली रिमूव्ड. व्हॅक्यूम म्हणजे अशी रिकामी जागा. आता आपल्याला माहित आहे, जरी जागा रिकामी असेल तरी तिथे हवा भरलेली असते, एअर असते तिथे प्रेझेंट. ओके, पण व्हॅक्यूम म्हणजे काय, तर तिथली जी रिकाम्या जागेतली जी एअर आहे ती काढून घेतली जाते, म्हणजे तिथे अजिबात हवा नसते. अशा ठिकाणाला व्हॅक्यूम म्हणतात. आणि अशा व्हॅक्यूम कंटेनरमध्ये जर बेल लटकवलेली आहे, बेल टांगलेली आहे आणि जर ती बेल वाजवली तर ती तुम्हाला बाहेर ऐकू येईल का, तर नाही. कारण जे साऊंड वेव्ह आहे ते पुढे जाण्यासाठी, प्रोपॅगेट होण्यासाठी तिथे कुठलंच मीडियम प्रेझेंट नाही आहे. ना एअर आहे, ना सॉलिड आहे, ना लिक्विड आहे. ओके, समजलं. तर अशी बेल आपल्याला ऐकू येणार नाही. ऑब्झर्व अँड डिस्कस. तर निरीक्षण करा. ऑब्झर्व म्हणजे हे बघा व्यवस्थित चित्र आणि त्याच्यावरती डिस्कशन, चर्चा करा. विच ऑफ दिस साऊंड्स इज प्लीजंट. आता हे जे पिक्चर दाखवलेलं आहे तर याच्यामध्ये 3 मुले आहेत. तर हा एक मुलगा हे खेळणं खेळत आहे. बघा, हे खेळणं ओढलं ना की त्याचा आवाज येत असतो. ओके, ही मुलगी गाणं गात आहे. हा मुलगा मोठमोठ्याने ओरडत आहे, रडत आहे. हां, तर यातले कोणते आवाज आपल्या कानाला चांगले वाटतात? आता हा तो ओरडणारा आवाज तर कानाला अजिबात चांगला नसतो, कर्कश असतो. ही मुलगी गाणे गाते तर ते आपल्याला आवडतं. आता ह्या मुलाला ह्या खेळण्याच्या आवाजाने आनंद मिळतोय, तो खुश होतोय, पण बाकीच्यांना ह्याचा त्रास होऊ शकतो. म्हणजे ह्या मुलीचं गाणं हे आपल्याला, हा आवाज आपल्याला प्लीजंट वाटतो. विच साऊंड्स आर अ न्यूसन्स टू पीपल. न्यूसन्स म्हणजे त्रासदायक. लोकांना कोणत्या आवाजामुळे त्रास होईल, तर या दोघा मुलांच्या आवाजामुळे त्रास होईल. नॉईज पोल्युशन. आता आपण बघूयात की आवाजांमुळे कसं पोल्युशन होतं. आतापर्यंत आपण एअर पोल्युशन, हवेचं पोल्युशन बघितलेलं आहे, जे की गाड्यांचे धूर, फॅक्टरीमधून निघणारे धूर यांच्यामुळे हवा प्रदूषित होते, हे बघितलेलं आहे. वॉटर पोल्युशन माहीत आहे, सॉईल पोल्युशन माहीत आहे. तर आता आपण नॉईज पोल्युशन बघूयात. अ लाऊड साऊंड इज हार्श टू द इयर. जो मोठा आवाज असतो ना तो आपल्या कानासाठी हार्श असतो, म्हणजे त्रासदायक असतो. सच साऊंड्स प्रोड्यूस नॉईज. मग असे जे हार्श आवाज असतात त्याच्यामुळे नॉईज म्हणजे खूप मोठा आवाज तयार होतो. आता इथे एक पिक्चर दिलेला आहे, अ नॉयझी सीन. नॉयझी म्हणजे खूप आवाज करणारा, गोंगाट करणारा सीन आहे. तर याच्यामध्ये ही आजी TV बघत आहे, ही मुलगी हा ड्रम वाजवत आहे, कुत्रा भुंकत आहे, बाळ रडत आहे, हा फोनवर बोलत आहेत हे काका, हा मुलगा मोठमोठ्याने ओरडत खेळत आहे, यांच्या गप्पा सुरू आहेत, पक्षी बाहेर चिवचिव करत आहेत, चर्पिंग करत आहेत, गाड्यांचा आवाज आहे, हॉर्नचा. तर ह्या सगळे आवाज जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा खूपच गोंगाट तयार होतो, गोंगाट निर्माण होतो. ठीक आहे. फर्स्ट, मेक अ लिस्ट ऑफ ऑल द साऊंड्स इम्प्लाइड इन द पिक्चर. आत्ताच मी तुम्हाला सगळे आवाज सांगितले, ह्या पिक्चरमध्ये कोणते कोणते आवाज आहेत ते सांगितले. सेकंड, हाऊ वुड दिस ॲटमॉस्फिअर अफेक्ट अ पर्सन हू इज नॉट फीलिंग वेल. जर एखाद्या व्यक्तीला बरं वाटत नसेल तर या वातावरणामुळे त्याच्यावरती काय परिणाम होईल, तर त्याला आराम भेटणार नाही, त्याला झोप भेटणार नाही, अजून त्याला जास्त त्रास होईल. वुड यू बी एबल टू स्टडी इन दीज कंडिशन्स. या सिच्युएशनमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता का,
तर नाही, कारण खूपच गोंधळ आहे. एवढ्या गोंधळामध्ये आपलं अभ्यासावरती लक्ष लागणार नाही, अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन होणार नाही. ठीक आहे. द सिच्युएशन शोन इन द 2 पिक्चर्स ऑन पेज 94 आर ऑफन सीन अराउंड अस. तर ह्या ज्या 2 सिच्युएशन आहेत ते आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात. सम ऑफ द साऊंड्स दे डिपिक्ट आर प्लीजंट व्हाईल अदर्स आर हार्श. कधी कधी काही काही आवाज असतात ते आपल्याला चांगले वाटतात, पण काही काही असतात त्या आवाजामुळे आपल्याला त्रास होतो. व्हेरी लाऊड ऑर कंटिन्युअस नॉईज हॅज ॲडवर्स इफेक्ट्स ऑन द पीपल ऑफ दॅट लोकॅलिटी. खूप मोठा आवाज किंवा सततचा गोंधळ आहे, रोज रोज गोंधळ आहे, सतत तिथे गोंधळ आहे, तर अशा आवाजांमुळे तिथे राहणारी जी लोकं आहेत तर त्यांच्यावरती वाईट परिणाम, त्यांच्या तब्येतीवरती वाईट परिणाम होऊ शकतो. देअर हिअरिंग मे गेट इम्पेअर्ड विच कॅन इवन लीड टू डिफनेस. तर त्यांची जी ऐकण्याची क्षमता आहे तर ती कमी होऊ लागते. हा जो गोंधळ आहे, गोंगाट आहे, मोठा आवाज आहे त्याच्यामुळे. आणि कधी कधी त्यांना डिफनेस म्हणजे बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो, म्हणजे त्यांना ऐकायलाच येत नाही. इट कॅन ऑल्सो कॉज रेस्टलेसनेस, इरिटॅबिलिटी अँड मेंटल एक्झॉस्शन. आणि याच्यामुळे कधी कधी रेस्टलेसनेस म्हणजे अस्वस्थता निर्माण होते, खूप त्रास होतो आणि आपण मेंटली पण खूप डिस्टर्ब होऊन जातो. आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं एकाग्रता भंग पावते, आपण नीट लक्ष देऊ शकत नाही कुठल्या गोष्टीवरती. वन कॅन नॉट वर्क विथ कॉन्सन्ट्रेशन देऊन आपण काम करू शकत नाही. दिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट्स इज कॉल्ड नॉईज पोल्युशन. मग अशा प्रकारचा गोंधळ, अशा प्रकारचा आवाज ज्याच्यामुळे आपल्यावरती इल इफेक्ट्स होतात, म्हणजे आपल्यावरती वाईट परिणाम होतात, आपल्या आरोग्यावरती वाईट परिणाम होतात, तर त्या आवाजाला नॉईज पोल्युशन असं म्हटलं जातं. Noise pollution occurs when we hear one or many sounds harmful to the ear. आता हे नॉईज पोल्युशन केव्हा होतं? जेव्हा आपण एकापेक्षा जास्त आपल्या कानाला त्रास देणारे आवाज ऐकतो, त्यावेळेस नॉईज पोल्युशन होतं. कधी कधी बघा तुमच्या वर्गामध्ये सुद्धा जेव्हा सगळी मुलं एकत्र गोंधळ करत असतात ना, तेव्हा ते आपल्या कानाला सुद्धा त्रासदायक होतं, खूपच तिथे गोंगाट होतो, हो ना. तर ते पण नॉईज पोल्युशनच आहे. मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉईज पोल्युशन. मग हे नॉईज पोल्युशन होऊ नये, हे ध्वनी प्रदूषण, नॉईज म्हणजे ध्वनी बरं का, आवाज. तर हे आवाजाचं प्रदूषण होऊ नये, नॉईज पोल्युशन होऊ नये म्हणून आपण काय, प्रिव्हेंटिंग म्हणजे त्याला आळा घालण्यासाठी, ते होऊ नये म्हणून आपण मेजर्स म्हणजे उपाय काय करू शकतो? तर पहिला आहे ॲज फार ॲज पॉसिबल वी शूड अवॉइड ब्लोविंग द हॉर्न. सर्वात जास्त नॉईज पोल्युशन हे हॉर्नमुळे होतं. बघा सिग्नल लागलेला असतो तरीसुद्धा मागच्या गाड्या, त्यांना दिसतं रेड सिग्नल आहे तरी पण मागच्या गाड्या सतत हॉर्न वाजवतच असतात. किंवा ट्रॅफिक जाम झालेला आहे तरीसुद्धा ते गाड्यांचे हॉर्न सतत चालूच असतात. तर ते हॉर्न वाजवणं अवॉइड केलं पाहिजे. तुम्हाला जितकं पॉसिबल असेल तेवढा वेळ तुम्ही हॉर्न वाजवू नका. ठीक आहे. सेकंड, the volume of the TV or radio in the house should be restricted to those watching the programs. तर टी व्हीवरती कोण काही प्रोग्रॅम बघत असेल किंवा रेडिओ ऐकत असेल तर त्यांना, तुमच्या घरामधील लोकांना त्यांचा आवाज कमी करायला सांगायचा. कमी आवाजामध्ये टी व्ही ऐका, कमी आवाजामध्येच रेडिओ पण ऐकायचा आहे. ठीक आहे. थर्ड, व्हेकल शुड बी मेंटेन्ड प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड्स दे प्रोड्यूस. कधी कधी बघा गाड्यांमधून एक वेगळाच प्रकारचा आवाज येत असतो. आता त्या बुलेट किंवा बाईक निघाल्यात, फट 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 असा आवाज येतो, मोठमोठ्याने फटाका वाजल्यासारखे. किंवा जर त्याचा मेंटेनन्स केलेला नसेल तर त्याच्या इंजिनमधूनच कसला तरी आवाज येत असतो, ब्रेक दाबला की वेगळाच एक आवाज येत असतो, हो ना. तर त्यासाठी त्या व्हेकल्स, त्या गाड्या आहेत त्यांचं व्यवस्थित मेंटेनन्स करायचं, म्हणजे जो आवाज येणार आहे तो बंद होईल. ठीक आहे. 4, फॅक्टरीज, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स अँड बस स्टँड्स शुड बी लोकेटेड
ॲट द प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम रेसिडेन्शियल एरियाज. ज्या फॅक्टरी आहेत, कारखाने आहेत, कारण त्याच्यामध्ये मशीन्सचा सतत आवाज येत असतो. एअरपोर्ट्स आहेत, रेल्वे स्टेशन आहे, बस स्टँड आहेत, तर ते जिथं लोक राहतात त्याच्यापासून थोड्याशा अंतरावरती पाहिजे, थोड्या लांबवरती पाहिजेत. म्हणजे तिथला जो गोंधळ आहे, गोंगाट आहे, त्याच्यामुळे राहणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, सम ऑफ द साऊंड दॅट वी एन्जॉय कॅन बी अ न्यूसन्स फॉर अदर्स. असे आवाज ज्याच्यामुळे आपल्याला मजा येते पण त्याचा दुसऱ्या लोकांना त्रास होऊ शकतो. ठीक आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. बिलीव्ह इट ऑर नॉट, विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, birds like the robin and the woodcock can recognize the sound of an earthworm in the soil and find their prey. आता हे जे बर्ड्स आहेत, रॉबिन आणि वुडकॉक, तर त्यांना इतका बारीक आवाज ऐकू येतो ना की अर्थवॉर्म सॉईलमध्ये चाललेलं असेल. अर्थवॉर्म म्हणजे माहीत आहे का तुम्हाला? गांडूळ. गांडूळ हे मातीमध्ये असतं, जमिनीमध्ये. ठीक आहे, तर त्याचा आवाज आपल्याला तर ऐकू येतो का? पण त्याचा इतका बारीक आवाज ह्या रॉबिनला आणि वुडकॉकला ऐकू येतं आणि ते त्यांची मग शिकार करून ते खातात. समजलं? दिस इज बिकॉज देअर हिअरिंग ऑर्गन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. हे का त्यांना इतका बारीक आवाज ऐकू येतो? कारण त्यांचे जे हिअरिंग ऑर्गन्स आहेत, आता जसे आपल्याला आपले हिअरिंग ऑर्गन्स काय आहेत तर आपले कान आहेत. पण त्यांचे जे हिअरिंग ऑर्गन्स असतात ते खूपच सेन्सिटिव्ह असतात, त्यांना एकदम बारीकातला बारीक आवाज ऐकू येतो. Some species of grasshopper produce a sound by rubbing their legs together while flying in the air. तर ग्रॉसहॉपरच्या काही स्पेसीज आहेत, त्या जेव्हा आकाशामध्ये उडत असतात तेव्हा त्यांचे पाय एकमेकांवरती घासून एक वेगळ्या प्रकारचा आवाज प्रोड्यूस करत असतात. The flapping of the wings of the bee or the mosquito produce a humming sound. तर बी आहे, माशीचे जेव्हा विंग्स फ्लॅप होत असतात किंवा मॉस्किटोचे विंग्स फ्लॅप होत असतात तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा हमिंग साऊंड येतो, जो आपल्याला माहिती आहे माशीचा आवाज, किंवा आपण म्हणतो ना मच्छर कानामध्ये गुणगुणतोय, है ना, तो हमिंग साऊंड आपल्याला ऐकू येतो. हॅव यू हर्ड सच साऊंड्स, तुम्ही हे आवाज ऐकले आहेत का? तर यातले फक्त आपण कोणते? मॉस्किटोचे आणि बीचेच आवाज ऐकलेले आहेत, बाकीचे तर आवाज आपण ऐकलेले नाही आहेत आत्तापर्यंत. व्हॉट वी हॅव लर्न्ड, या लेसनमधून आपण काय शिकलो? व्हायब्रेशन्स आर रिक्वायर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ साऊंड. साऊंड निर्माण होण्यासाठी, आवाज तयार होण्यासाठी व्हायब्रेशन्सची आवश्यकता असते. अ मीडियम इज रिक्वायर्ड फॉर द प्रोपॅगेशन ऑफ साऊंड, आणि साऊंड प्रोपॅगेट होण्यासाठी, आवाज पुढे जाण्यासाठी त्याला मीडियमची आवश्यकता असते. एअर, वॉटर किंवा सॉलिड, कुठलंही मीडियम चालतं. साऊंड इज प्रोपॅगेटेड थ्रू गॅसियस, लिक्विड अँड सॉलिड मीडियम्स. आत्ताच मी जे सांगितलं की गॅसियस, लिक्विड किंवा सॉलिड या मीडियममधून साऊंड प्रोपॅगेट पुढे जात असतो. नॉईज इज डिसॲग्रीएबल, इर्रेग्युलर अँड लाऊड. तर नॉईज कसा असतो? डिसॲग्रीएबल म्हणजे जो कुणालाही आवडत नाही, इर्रेग्युलर जो नेहमी नसतो, आणि तो खूपच लाऊड असतो, त्याला नॉईज म्हणतात. नॉईज पोल्युशन ऑकर्स ड्यू टू कंटिन्युअस नॉईज. जर सततचाच गोंधळ असेल, गोंगाट असेल, त्याच्यामुळे नॉईज पोल्युशन होते. नॉईज पोल्युशन हॅज ॲडवर्स इफेक्ट ऑन अवर हेल्थ. आपल्या तब्येतीवर, आपल्या आरोग्यावर नॉईज पोल्युशनचे वाईट परिणाम होतात. हेवी ट्रॅफिक अँड इंडस्ट्रियल एरियाज कॉज द मॅक्झिमम नॉईज पोल्युशन. ट्रॅफिक आणि जर इंडस्ट्रियल एरिया असेल, म्हणजे ते फॅक्टरी वगैरे असतात, तर त्या एरियांमधून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नॉईज पोल्युशन होत असतं. नॉईज पोल्युशन इज अ सोशल प्रॉब्लेम. नॉईज पोल्युशन हे आपला सामाजिक प्रॉब्लेम आहे, कुणाचाही पर्सनल नाही आहे, तो सोशल प्रॉब्लेम आहे. पण त्याचं रिस्पॉन्सिबल आपण पर्सनल होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने जर नॉईज पोल्युशन केलं नाही तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. इट इज नेसेसरी दॅट एव्हरीबडी टेक्स मेजर्स टू प्रिव्हेंट नॉईज पोल्युशन. हेच मी आत्ता जे सांगितलं की प्रत्येकाने नॉईज पोल्युशन
कमी करण्यासाठी किंवा त्याला प्रिव्हेंट म्हणजे त्याला बंद करण्यासाठी उपाय केले पाहिजेत. ब्लोविंग द हॉर्न्स ऑफ व्हेकल इज प्रोहिबिटेड नियर प्लेसेस लाईक स्कूल्स अँड हॉस्पिटल्स. शाळा किंवा हॉस्पिटल्सच्या शेजारी ज्या जागा असतात तिथे हॉर्न वाजवायला बंदी असते. असं तिथं चित्र असतं बघा, नो हॉर्न. ठीक आहे. दीज रूल शूड ऑलवेज बी फॉलोड. आणि हे जे रूल आहेत तर ते नेहमी फॉलो केले पाहिजेत, म्हणजे हे नियम नेहमी पाळले पाहिजेत. ओके, समजला हा लेसन? बाय बाय.